महाराष्ट्रात 11वीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून 11वीची प्रवेश यादी जाहीर झालेली आहे। त्या प्रवेश यादीनुसार आता प्रत्यक्षपणे तुम्हाला आजपासून 11वीचं ॲडमिशन मिळणार आहे। तर 11वीच्या ॲडमिशनसाठी पूर्व तुम्हाला सोबत काही कागदपत्र ठेवावं लागणार आहेत। मी सांगतो ते कागदपत्र सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला कॉलेजमधून वापस येण्याची गरज पडणार नाही। पहिल्यांदा पूर्व लक्षात ठेवा, तुम्ही जो 11वीच्या प्रवेशासाठी ॲडमिशनसाठी जो फॉर्म भरला त्याला आपण प्रवेशाचा ऑनलाईन फॉर्म असं म्हणतो, त्याच्यात 2 झेरॉक्स सोबत ठेवावे लागतील। तुम्ही जिथं फॉर्म भरला तिथंच तुम्हाला कॅप लेटर मिळते, त्याचे देखील 2 झेरॉक्स सोबत ठेवावे लागतील। तसंच 10वीच्या टीसीच्या 2 झेरॉक्स, 10वीच्या मार्कशीटच्या 2 झेरॉक्स सोबत ठेवावे लागतील। तसंच पूर्व लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या जाती दाखला सोबत ठेवावा लागेल। जाती दाखला तुमचा नसेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचा जाती दाखला देखील त्याच्या 2 झेरॉक्स सोबत ठेवला तरी चालतात। तुमच्या स्वतःच्या आधार कार्डच्या 2 झेरॉक्स सोबत ठेवावे लागणार आहेत। तसंच पूर्व लक्षात ठेवा, तुम्हाला नॉन क्रिमिनलच्या 2 झेरॉक्स सोबत ठेवावे लागणार आहेत। याशिवाय तुमचे 2 फोटो तुम्हाला सोबत ठेवावे लागणार आहेत। हे सगळे कागदपत्र तुम्हाला 11वीच्या प्रवेशासाठी 11वीच्या ॲडमिशनसाठी सोबत ठेवावे लागणार आहेत। हे सगळे कागदपत्र सोबत न्या। 11वीचं तुमचं प्रवेश निश्चित होईल, 11वीचं तुमचं ॲडमिशन निश्चित होईल। कॉलेजमधून झेरॉक्स मारण्यासाठी तुम्हाला परत येण्याची गरज पडणार नाही।